देशभरात पुन्हा पुन्हा शेतकरी आंदोलनांची बातम्या आपण ऐकत आहोत. कधी रस्ते रोको, कधी दिल्लीकडे मोर्चा, तर कधी राज्य स्तरावरती आंदोलन. प्रश्न असा पडतो, शेतकरी इतका अस्वस्थ का आहे? शेती करणारा माणूस रस्त्यावर का उतरतोय? नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी निखिल माने आणि आज आपण समजून घेणार आहोत देशभरात शेतकरी आंदोलन का वाढत आहेत आणि त्यामागची खरी कारणं नेमकी आहेत तरी काय. सर्वात मोठा मुद्दा आहे MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत. अनेक शेतकरी संघटना MSP ला कायदेशीर हमी मिळावी अशी मागणी करत आहेत. कारण आज MSP जाहीर होते, पण सर्व पिकांची खरेदी त्या दराने होतेच असं नाही. पंजाब, हरियाणा सारख्या राज्यांमध्ये सरकारी खरेदी जास्त आहे, पण देशातील अनेक भागात शेतकऱ्यांना बाजारभावावरच विक्री करावी लागते. त्यामुळे उत्पादन खर्च वाढत असताना हमी भावाची खात्री नसल्यामुळे शेतकरी असुरक्षित वाटतो. संयुक्त किसान मोर्चा सारख्या संघटनांनी MSP ला कायदेशीर संरक्षण देण्याची मागणी सातत्याने धरून ठेवली आहे. आणि याच सोबत दुसरा मोठा मुद्दा म्हणजेच कर्जबाजारीपणा आणि आर्थिक ताण. खत, बियाणे, औषधं, मजुरी, डिझेल, वीज या सगळ्यांचा खर्च वाढतो, पण उत्पादन त्या प्रमाणात वाढत नाही. पावसाची अनिश्चितता आणि बाजारात चढ उतार यामुळे कर्जाचा भार शेतकऱ्यांवरती नेहमीच वाढताना दिसतो आहे. त्यामुळे अनेक आंदोलनांमध्ये कर्जमाफी ही मागणी प्रामुख्याने दिसतेच. पण फक्त कर्जमाफीचा विषय नाही, तर ह्याच्यानंतरचा तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वाढता उत्पादन खर्च आणि कमी नफा. खतांच्या किमती, डिझेल दर, मजुरी खर्च आणि यंत्रसामग्री खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढत जातो. उत्पादन वाढलं तरी नफा वाढत नाही आणि ही शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी तक्रार आहे. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हवामान बदल आणि पीक धोका. अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, हवामानातील बदलामुळे पीक जोखीम वाढली आहे. विमा योजना असल्या तरी नुकसान भरपाई उशिरा किंवा अपुरीच मिळते. शेतकऱ्यांचा पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे बाजार व्यवस्था आणि दलाली प्रणाली. शेतकरी उत्पादन विकायला बाजारात जातो, पण त्याला अंतिम ग्राहक देतो त्या किमतीतला एक मोठा हिस्सा मिळतच नाही. वाहतूक खर्च, मध्यस्थ, बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकऱ्यांचा नफा नेहमीच कमी होताना दिसला आहे. हे सगळे मुद्दे जसे महत्वाचे आहेत, याशिवाय काही आंदोलनांमध्ये वीज कायदे, जमीन संपादन, करार शेतीचे नियम, आयात निर्यात धोरण आणि कृषी धोरणातील बदल याबद्दल ही चिंता व्यक्त केली जाते. पूर्वीच्या कृषी कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनामध्ये सुद्धा MSP हमी बाजारभाव आणि नियंत्रणाबाबतीत भीती व्यक्त करण्यात आली होती. 2020च्या इंडियन ॲग्रिकल्चर ऍक्ट संदर्भातही शेतकऱ्यांनी बाजार स्वतंत्रतामुळे मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व वाढेल अशी भीती व्यक्त केली होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आंदोलन केवळ एका राज्यापुरतं मर्यादित नाही. उत्तर भारतात MSP मुद्दा तीव्र आहेच, तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा इथे दुष्काळ, कर्ज आणि बाजारभाव हे प्रमुख मुद्दे आहेत. पण दुसरी बाजू जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केलाच तर सरकारकडून पीक विमा, PM किसान, सिंचन योजना, डिजिटल कृषी सेवा, ड्रोन आणि तंत्रज्ञान यांच्यासारख्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं इतकंच आहे की धोरण जमिनीवरती परिणामकारक उतरलं तरच त्याचा काय तो फायदा होऊ शकतो. शेवटी प्रश्न आंदोलनाचा नाही, प्रश्न आहे शेती टिकवण्याचा. जेव्हा शेती तोट्यात जाते तेव्हा आंदोलन उभं राहतं आणि मग जेव्हा उत्पादन स्थिर होताना दिसेल तर आंदोलन ऑटोमॅटिक शांतच होईल. मग नेमका उपाय काय आहे यावर? हमी भाव सेफ व्यवस्था, खर्च नियंत्रण, बाजार सुधारणा, हवामान सुरक्षित शेती आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर या सगळ्या गोष्टींची गरज आहे. कारण शेती मजबूत असली तर देशाची अन्न सुरक्षा मजबूत राहील. या विषयावरती तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि पालवी ॲग्री यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.